Hello friends, I welcome you all once again in virtual classroom conducted by Joshi's Commerce Institute. I am Ganesh Joshi. In last few lectures, we have studied the introduction to partnership firm. First of all, we saw the definition of partnership firm given by Indian Partnership Act 1932. Thereafter, we have studied the important characteristics of partnership firm such as unlimited liability, minimum and maximum membership, relationship of the partners, lawful business, etc. Thereafter, we study the partnership deed. Partnership deed is an agreement between the partners. In India, registration of partnership firm is not compulsory. But in Maharashtra, registration of partnership firm is compulsory. There are various matters or items included in partnership deed. It is constitution of partnership firm. Thereafter, we study various points included in partnership deed related to our accounting. First of all, capital contribution, entry for capital contribution, then type of partners capital, fluctuating capital method and fixed capital method. Then we saw partners loan. Partner can advance loan to partnership firm. And lastly, the most important point, profit sharing ratio. It is the ratio or proportion in which the partners decide to distribute profit among themselves. One important clause in Partnership Act is that if the profit sharing ratio is not given or not mentioned in partnership deed, the partners should distribute the profit equally. गेले काही लेक्चर्स आपण पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन बघतोय. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पार्टनरशिपची डेफिनेशन बघितली आपण. पार्टनरशिप ॲक्टनी सेक्शन 4 खाली डेफिनेशन दिलेली आहे. पार्टनरशिपची वैशिष्ट्ये बघितली आपण. कमीत कमी किती पार्टनर्स आवश्यक आहेत, जास्तीत जास्त किती चालतात, लायबिलिटी कशी असते, पार्टनर्सची लायबिलिटी कशी असते, त्यांच्यामधलं रिलेशनशिप कसं असतं आणि इतरही काही आपल्याशी संबंधित असलेल्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ज्याला आपण वैशिष्ट्य म्हणतो मराठीमध्ये, ती पाहिली. त्याच्यानंतर पार्टनरशिप डीड आपण बघितला. ज्यावेळेला पार्टनरशिप फर्म स्थापन केली जाते त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक करार केला जातो, जो काही वेळेला तोंडी ओरल असतो, काही वेळेला लेखीसुद्धा असतो. लेखी करार हा जास्त प्रेफरेबल आहे. लेखी करार करावा जो पुढं भविष्यामध्ये मतभेद सेटल करण्याकरता वापरला जातो. वेगळे वेगळे मुद्दे या पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला अकाउंटन्सीशी रिलेटेड प्रत्यक्ष अकाउंटिंग करताना जे मुद्दे आपल्याला विचारात घ्यायला लागणार आहेत त्या मुद्द्यांचीही आपण थोडीशी डिटेल माहिती बघितली आपण. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन, त्याची एंट्री काय होते, जर्नल एंट्री काय होते ती पाहिली आपण. त्याच्यानंतर बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला पार्टनरचं कॅपिटल दाखवण्याच्या 2 पद्धती आहेत. त्या 2 पद्धतींचा आपण अभ्यास केला. एक पद्धत आहे त्यातली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, जी 11वीला बघितली तीच फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड होती. आणि दुसरी मेथड फिक्स्ड कॅपिटल मेथड, जी क्वचित केव्हा तरी वापरली जाते. त्याच्यानंतर पार्टनर्सचं लोन. काही वेळेला पार्टनरकडं एक्सेस पैसे असतील, त्याचं भांडवल देऊन झाल्यानंतर तर ती रक्कम तो लोन म्हणून पार्टनरशिप फर्मला देऊ शकतो. त्याच्यावरती पार्टनरशिप ठरलेल्या रेटनी व्याज देते आणि जर रेट ठरलेला नसेल तर पार्टनरशिप ॲक्टप्रमाणे 6% व्याज द्यावं असं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा बघितला तो म्हणजे नफा वाटपाचं प्रमाण, प्रॉफिट शेअरिंग रेशो. कुठल्या प्रमाणामध्ये प्रॉफिट वाटायचा
हे पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलेलं असतं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगितलं आहे. त्याच्यामध्ये प्रपोर्शन मेथड असते, रेट मेथड असते, पर्सेंटेजमध्ये काही वेळेला सांगितलेलं असतं. जर महत्त्वाची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये अशी आहे, जर पार्टनरशिप डीडमध्ये किंवा आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशोचा काहीही उल्लेख नसेल तर सगळे पार्टनर्स प्रॉफिट समप्रमाणात म्हणजे इक्वल प्रमाणामध्ये वाटून घेतात असं अझम्पशन म्हणलं जातं किंवा समजलं जातं. आता प्रत्यक्षामध्ये हा प्रॉफिट कसा वाटायचा, बऱ्याच वेळेला गणित सोडवत असताना हे प्रॉफिट वाटणं जे आहे हे बऱ्याच जणांना लवकर लक्षात येत नाही. कशा पद्धतीनं प्रॉफिट वाटायचा? खरं तर याचा अकाउंटन्सीशी काही संबंध नाही आहे. इट इज प्युअरली मॅथमॅटिक्स. ते गणित आहे जे तुम्ही 10वीपर्यंतच्या अभ्यासामध्ये शिकलेला आहात. कदाचित ते विसरलं असेल, कदाचित त्यावेळेला ते कळालं नसेल. म्हणून प्रॉफिट कशा पद्धतीनं वाटायचं याची एक 2-3 इलिस्ट्रेशन घेऊन मी ते आता समजावून सांगणार आहे. पार्टनरची संख्या कमीत कमी 2 असते, जास्तीत जास्त 50 चालते. आपल्याला जे गणित पडतं परीक्षेला किंवा आपल्याला अभ्यासामध्ये जे आहे ते 2 किंवा जास्तीत जास्त 3 पार्टनरचं गणित पडतं. प्रिकॉशन म्हणून आपण 4 पार्टनर असतील तर कसं वाटायचं तेही बघूया. त्याच्यातली कन्सेप्ट लक्षात घ्या. बाकीचा सगळा पार्ट मेकॅनिकल आहे. समजलं एकदा की फार सोपं आहे, तेवढं समजून घ्या फक्त. एक त्याचं इलिस्ट्रेशन मी फळ्यावरती लिहितो आहे आणि सोडवून दाखवतो आहे. तुमच्याकडं तुम्ही ते कागदावरती सोडवून घेतलं तरी चालेल. आता फळ्यावरती मी गणित लिहिलेलं आहे. डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट इन पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट पार्टनर्समध्ये कसा वाटायचा ते आपण कॅल्क्युलेशन्स बघणार आहोत. पहिलं जरा ए अँड बी आर पार्टनर्स. 2 पार्टनर आहेत ए आणि बी. हॅविंग प्रॉफिट ऑफ ₹70,000. 70,000 रुपये प्रॉफिट आहे. डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट इन फॉलोइंग रेशो. आता या प्रॉफिटचं वाटप डिस्ट्रीब्युशन करायचं आपल्याला. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं रेशो दिलेत. पहिल्यांदा सांगितलं आहे 4:3, 4:3. दुसरं सांगितलं आहे 60% 40%, 60% 40%. तिसरं सांगितलं आहे 3/5 आणि 2/5. आता याच्यामध्ये आपण प्रॉफिट वाटायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्याची कन्सेप्ट मी सांगतो, लक्षात घ्या. पहिल्यांदा बघूया 4:3. 4:3 प्रमाणामध्ये प्रॉफिट वाटायचं आहे. ए आणि बी हे 2 पार्टनर आहेत. यांच्यामध्ये 4:3 प्रमाणामध्ये आपण प्रॉफिट वाटायचं आहे. एक वस्तू आहे, प्रॉफिट ही एक वस्तू आहे, त्याचं वाटप करायचं आहे आपल्याला. या वस्तूचे 4 भाग एला द्यायचे आहेत आणि बीला 3 भाग द्यायचे आहेत. एला 4 पार्ट द्यायचे आहेत, 4 भाग द्यायचे आहेत, बीला 3 भाग द्यायचे आहेत. म्हणजे एकंदर भाग करायला किती लागतील? ह्याला 4 आणि ह्याला 3, म्हणजे टोटल भाग किती करायला लागतील? 7 भाग करायला लागतील. म्हणजे काय केलं मी? या दोघांची बेरीज केली. 7 भाग आपल्याला करायला लागतील. आता एखाद्या वस्तूचे भाग करायचे म्हणजे त्याला भागायचं. 70,000 प्रॉफिट आहे. 70,000चे आपल्याला एकूण भाग किती करायचे आहेत? 7 भाग करायचे आहेत. याला 4 भाग द्यायचे आहेत, याला 3 भाग द्यायचे आहेत. मग 70,000चे 7 भाग करायचे म्हणजे 70,000ला 7नी भागायचं. 70,000 भागिले 7. 7 एके 7, 7 एके 7, 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे 10,000 हा एक भाग झाला. 70,000 टोटल प्रॉफिट आहे. त्या प्रॉफिटचे 7 भाग केले, एक भाग आला 10,000. यातले 4 भाग एला द्यायचे आहेत. म्हणजे एला किती मिळणार यातलं बघा? 10,000 गुणिले 4. म्हणजे एला प्रॉफिट किती मिळणार यातला? 40,000. बीला किती द्यायचे आहेत? 3 भाग द्यायचे आहेत. एक भाग किती आहे? 10,000. बीला 3 भाग द्यायचे म्हणजे गुणिले 3, म्हणजे बीला 30,000 प्रॉफिट मिळणार. आणि टोटल सगळा प्रॉफिट हा 70 व्हायला पाहिजे. बघा बरं होतं की नाही? लक्षात आलं का? बघा कन्सेप्ट पहिल्यांदा लक्षात आली का? बघा 4:3 प्रमाणात वाटायचं. याचा अर्थ एकाला 4 भाग द्यायचे, एकाला 3 भाग द्यायचे, असे टोटल भाग आपल्याला करायला लागतील 7.
7 भाग करायचे म्हणजे 7नी भागायचं. टोटल प्रॉफिट आहे 70,000 भागिले 7 म्हणजे 1 भाग झाला 10,000. एला 4 भाग म्हणजे 10,000 गुणिले 4 40,000 एला मिळेल प्रॉफिट. बीला प्रॉफिट मिळेल 10,000 गुणिले 3 30,000 प्रॉफिट बीला मिळेल. म्हणजे या पद्धतीनं जर प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला असेल 4:3 रेशिओ मेथड म्हणतात त्याला, तर कशा पद्धतीनं वाटप करायचं लक्षात आलं का बघा. आता दुसरा त्यातला बघूया आपण. 60% आणि 40%. एला 60% द्यायचं आहे आणि बीला 40% द्यायचं आहे. प्रॉफिट किती आहे? 70,000 प्रॉफिट आहे. आता पर्सेंटेजमध्ये जायचं असेल तर मागच्या वर्षी आपण बघितलं होतं, तुमच्या लक्षात आहे का बघा. कोणत्याही संख्येचा 10% काढायचा असेल तर दशांश चिन्ह एक घर डावीकडं सरकायचं. आता प्रॉफिट आहे 70,000. 70,000 म्हणजे 70,000.00. दशांश चिन्ह कुठं आहे? इथं आहे. मला जर 10% काढायचं असेल तर दशांश चिन्ह एक घर डावीकडं सरकायचं, इथं येणार बघा. म्हणजे 10% किती येतोय? 7,000. 10% आला 7,000. आता ह्याला किती द्यायचं आहे? 60% द्यायचं आहे. 10% 7,000 आहे. 60% म्हणजे 10च्या 6 पट, म्हणून याला 6ने गुणा. 6 सत्ते 42,000 हा एला मिळणार प्रॉफिट. आणि बीला 40%. 10% म्हणजे किती आहे? 7,000. आणि बीला किती द्यायचं आहे? 40% म्हणजे किती पट आहे? चौपट आहे. म्हणजे 4ने गुणायला पाहिजे. म्हणजे 7 चोक 28,000 बीला मिळणार. दोन्ही मिळून पुन्हा टोटल 70,000च व्हायला पाहिजे. लक्षात बघा. हां, पर्सेंटेजमध्ये सांगितलं असेल तर पहिल्यांदा 10% काढायचो. 10% काढले. 10% कसं काढायचं? कोणत्याही संख्येचा 10% काढायचा असेल तर दशांश चिन्ह एक घर डावीकडे येणार. 1% काढायचं असेल तर दशांश चिन्ह आणखीन एक घर डावीकडे येणार. म्हणजे इथं येते बघा. जर 70,000चा 10% पाहिजे असेल तर 1 शून्य झाकलं 7,000 येईल. 70,000चा 1% काढायचा असेल तर 2 शून्य अलीकडे येणार, म्हणजे 700 रुपये येईल. आता 10% मिळाले की त्याच्यावरनं 60% काढणं सोपं आहे. 10च्या 6 पट करा. 10% काढले की 40% काढणं सोपं आहे. 10च्या चौपट करा. म्हणजे 42,000. 6 पट केलं की 6 सत्ते 42,000 एला मिळणार प्रॉफिट. आणि चौपट म्हणजे 7 चोक 28,000 प्रॉफिट बीला मिळणार. पर्सेंटेजमध्ये सांगितलेलं कळालं का बघा. आता तिसरा प्रकार त्याच्यातला अपूर्णांकात दिलेला आहे. एला प्रॉफिट आहे 3/5 आणि बीला प्रॉफिट द्यायचं आहे 2/5. आता मुळात 3/5 आणि 2/5 याचा अर्थ लक्षात घ्या. आपल्याला प्रत्येक वर्षी परीक्षा असते. शिक्षक आपले ते पेपर तपासतात आणि आपल्याला मार्क देतात. मला 70 मार्क पडले 100 पैकी. कसं लिहितात माहिती आहे? शिक्षक पेपरवरती लिहितात 100 पैकी 70 मार्क. कसं लिहितात? 100 पैकी 70 मार्क. म्हणजे टोटल मार्क होते 100, त्यातले तुम्हाला किती मिळालेत? 70. ही लिहिण्याची पद्धत आहे. इथं तसंच बघा. 3/5 अर्थ काय की टोटल भाग किती? 5. त्यातले एला किती द्या? 3 भाग द्या. 100 पैकी 70, 5 पैकी 3 भाग. याला बीला 5 पैकी 2 भाग. म्हणजे टोटल भाग किती? एकाला 3 एकाला 2. म्हणजे टोटल भाग किती? 5. 5 भाग करायचे. मग अशी आपण बघितलं असं भाग करायचं असेल तर भागायचं. किती भाग करायचे? इथं एला 3 भाग आहेत. 5 मधले 3 भाग एला आहेत. 5 मधले 2 भाग बीला आहेत. म्हणजे टोटल भाग किती आहेत? याचे 3 याचे 2. म्हणजे टोटल किती आहेत? 5 आहेत. 5 भाग करायचे म्हणजे 5ने भागायचं. 70,000 प्रॉफिट आहे. याला भागिले 5 करायचं. 5 एके 5, 2 आले. 5 चोक 20, 14,000 किंवा 14 पंचे 70 पाढे येत असतील तर आणखीन सोपं आहे. एक भाग आला 14,000.
आता एला किती भाग द्यायचे आहेत? 3 भाग द्यायचे आहेत. म्हणजे 14,000 गुणिले 3 म्हणजे 42,000. आणि बीला किती द्यायचे आहेत? 2 भाग द्यायचे आहेत. एक भाग किती आहे? 14,000 गुणिले 2 म्हणजे बीला किती मिळणार? 28,000. कळालं का बघा? तिन्ही पद्धतीनं प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे आणि तिन्ही पद्धतीनं त्याचं वाटप करून दाखवलेलं आहे. हे प्युअर गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे, याच्यात अकाउंटन्सी काही नाही आहे. आणि गणित आपल्याला कसं यायला लागतं आहे? जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलं तर आपल्याला यायला लागतं आहे. मग आणखीन एक बघूया ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस करता. हे 2 पार्टनरचं होतं. 3 पार्टनरचं बघूया आणखीन एक. जर हे गडबड होत असेल तर ज्या वेळेला हा व्हिडिओ सुरू आहे त्यावेळेला थोडा पॉज करा आणि ते गणित लिहून घेतलं तर चालू शकते. असं पॉज करतो. दुसरं इलिस्ट्रेशन बघा त्यातलं. नेट प्रॉफिट आहे 55,000. पार्टनर्स आहेत 3, ए, बी आणि सी. आता प्रॉफिट शेअरिंग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिले त्यांनी. पहिले दिले 5 4 2 5:4:2. दुसरं दिले 40% 40% आणि तिसरं काय येणार ॲटोमॅटिकली 20%. कारण सगळं मिळून 100 व्हायला पाहिजे. पर्सेंट म्हणजे 100. आणि सी तिसरं आहे 4/8 2/16 आणि 9/24. बघा मगासारखंच आहे, फक्त आता पार्टनरची संख्या 3 आहे. प्रोसिजर सेम. पार्टनर 10 असले तरी सेमच प्रोसिजर. बघा हां, सगळ्यात पहिल्यांदा प्रॉफिट आहे 55,000 55,000. वाटप आहे ए बी सी 5 4 2. मगासारखंच. एला किती भाग द्यायचे आहेत? 5 भाग द्यायचे आहेत. बीला 4 भाग द्यायचे आहेत. सीला 2 भाग द्यायचे आहेत. म्हणजे एकूण भाग किती करायला लागतील? याला 5, याला 4, याला 2. 5 + 4 9 + 2 11. म्हणजे टोटल भाग करायला लागणार 11. 11 मधले ह्याला 5 देणार, 11 मधले ह्याला 4 देणार, 11 मधले ह्याला 2 देणार. म्हणजे सगळे भाग संपले. आता 11 भाग करायचे म्हणजे पुन्हा 11नी भागायचं. 55,000 भागिले 11 बरोबर 11 × 11 11 5 55. एक भाग आला 5,000. एक भाग आला 5,000. आता एला किती भाग द्यायचे आहेत? 5 भाग द्यायचे आहेत. म्हणजे 5,000 गुणिले 5 म्हणजे 5 5 25,000 एला मिळतील. बीला भाग द्यायचे आहेत 4 म्हणजे 5,000 × 4 20,000. आणि सीला द्यायचे 2 5,000 × 2 दॅट इज 10,000. सगळं मिळून पुन्हा 55च व्हायला पाहिजे. हां, 25 आणि 20 45 आणि 10 55. टोटल प्रॉफिट वाटायचा तो त्या प्रॉफिटपेक्षा जास्त होता का? मग नाही वाटप. कळालं का? बघा मग असंच आहे, फक्त पार्टनर 3 आहेत. आता मगाशी 2 होते. प्रोसिजर सगळी तीच. पर्सेंटेजला सुद्धा प्रोसिजर सगळी तीच, फक्त आता एक पार्टनर वाढलेला आहे. 40% एला, 40% बीला आणि 20% सीला. सगळं 40 आणि 40 80 20 100. पर्सेंट याचा अर्थ 100. सगळ्यांचं मिळून 110% होऊन चालणार नाही, 100लाच थांबायला पाहिजे. मगासारखं पुन्हा आता प्रॉफिट वाटायचं आपल्याला 55,000. पहिल्यांदा 10% काढू. कोणत्याही संख्येचा 10% काढायचा असेल तर दशांशचिन्ह एक घर अलीकडं म्हणजे किती येते बघा 5,500. 10% येतोय
5,500. याला 40% द्यायचं आहे एला. मग 10%च्या किती पट आहे? 40 चौपट आहे. म्हणजे 5,500 गुणिले 4 बरोबर 0 0 5 20 असेल 2 5 20 2 22,000 एला. बीला पण तेवढेच 40% म्हणजे 5,500 गुणिले 4 बरोबर 22,000. आणि सीला मात्र 20% म्हणजे 5,500 गुणिले 2 म्हणजे 5 2 10 1 11,000. बघा या सगळ्याची बेरीज पुन्हा सगळी मिळून किती व्हायला पाहिजे? 55,000. कारण वाटप तुम्ही 55,000चं करताय म्हणजे वाटपाची बेरीज सगळी मिळून तेवढी यायला पाहिजे पर्सेंटेजमध्ये. प्रोसिजर तीच. आणि आता अपूर्णांकात दिले बघा. ए 4/8 4/8, बी 2/16 2/16 आणि सी 9/24. आता इथं काय सांगितलं आहे बघा. एला भाग मिळणार आहेत 8 मधले 4. 8 भागातले 4 भाग एला मिळणार आहेत. बीला मात्र 16 भागातले 2 मिळणार आहेत. 2/16 याचा अर्थ काय? 16 भागातले 2 मिळणार आहेत. आणि सीला तर 24 भागातले 9 मिळणार आहेत. म्हणजे प्रत्येकाला किती भाग करायचे ते वेगळं वेगळं सांगितलं आहे. आता हे सोपं जाण्याकरता या सगळ्यांचा छेद समान करून घेणं सगळ्यात जास्त चांगलं. आणि हा छेद समान करताना जो सगळ्यात लहान आकडा आहे तेवढा छेद करावा. उदाहरणार्थ 8नी सगळ्यांनाच भाग जातो आहे बघा. बे के बे 2 8 16 आणि 3 त्रिक 9 3 8 24. म्हणजे हे जर मी दुरुस्त करून मांडलं तर हे काय झालं बघा. 4/8 इथं झालं 1/8 आणि इथं झालं 3/8. काय केलं कळालं का बघा. परत एकदा सगळ्यांचे छेद समान करून घेतले. सगळ्यांचे छेद 24 केले तरी पण चालतंय. सगळ्यांचे छेद 16 केले तरीसुद्धा तेच उत्तर येणार. आणि सगळ्यांचे छेद 8 केले तरीसुद्धा तेच उत्तर येणार. पण 24चा पाढ्यापेक्षा किंवा 16च्या पाढ्यापेक्षा 8चा पाढा जास्त सोपा आहे. म्हणून आपण सगळ्यांचे छेद काय केले? 8 केले. आता वाट सोपा आहे. याला 8 मधले 4 याला द्यायचे आहेत. याला 8 मधला 1च द्यायचा आहे. याला 8 मधले 3 द्यायचे आहेत. म्हणजे भाग किती करायचे आहेत? आता 8 भाग करायचे आहेत. भाग करायचे म्हणजे भागायचं. 55,000 भागिले 8. 8 1 8 8 संग 48 48 आणि 7 55 8 8 64 64 आणि 6 आणि 8 7 56 आणि 4 60 8 5 40 6,875 एक भाग झाला. म्हणजे कॅल्क्युलेशन्स जेवढे वाढत जाईल तेवढं ते थोडं किचकट होत जाते. प्रॅक्टिसने हळूहळू यायला लागते. हे लगेच तुम्हाला नाही जमणार. प्रॅक्टिस जेवढं कराल तेवढं यायला लागेल. आता एक भाग झाला 6,875. एला द्यायचे 4 भाग म्हणजे एला 6,875 गुणिले 4. बीला 6,875 गुणिले 1 द्यायचं त्याला. आणि सीला 6,875 गुणिले 3. बरोबर गुणाकार करून 4 5 20 7 2 4 ते 28 2 30 7 3 8 चौक 32 3 35 7 3 6 चौक 24 3 27,500 हे एला मिळणार. 6,875 गुणिले 1 म्हणजे तेवढेच 6,875 बीला मिळणार. आणि सीला 3 भाग मिळत म्हणजे 3 निवडायचं. 3 5 15 हातचाला 1 3 असते 21 1 22 हातचाले 2 8 3 24 25 26 हातचाले 2 6 18 2 20. या सगळ्याची मिळून पुन्हा बेरीज 55,000च यायला पाहिजे. म्हणजे थोडंसं भाग जर क्लिअर जात नसेल तर थोडंसं जास्त ते किचकट होते बघा. क्लिअर भाग गेला मग अशी 70,000 होते.
भाग लगेच क्लिअर गेला त्यामुळे ते सोपं होतं. भाग क्लिअर गेला नाही तर थोडंसं किचकट होते. आणखीन एक बघूया, 4 पार्टनर्स असतील तर. पार्टनर्स आहेत 4, ABCD 4 पार्टनर्स आहेत आणि प्रॉफिट आहे 30,000, 30,000. $30,000 प्रॉफिट आहे. प्रॉफिट शेअरिंग बघा आता, 4 3 2 1 चौघांचं येणार त्यात. आता दुसरं 20%, 40%, 10% आणि 30%. आणि तिसरं दिलं आहे C, 3/18, 3/18, 2/12, 2/12, 3/6 आणि 1/6. एक एक बघूया आता आपण. पहिलं A, 4 3 2 1, ABCD. एला किती भाग मिळणार आहेत? 4, बीला 3, सीला 2 आणि डीला 1 भाग. म्हणजे भाग किती करायचे? सगळ्याची बेरीज करायची. 4 + 3 + 2 + 1, 4 आणि 3 7, 2 9 आणि 1 10. म्हणजे 10 भाग करायचे. भाग करायचे म्हणजे भागायचं. 30,000 भागिले 10 म्हणजे 1 भाग आला 3,000. आता एला किती भाग द्यायचे? 4. 3,000 गुणिले 4, 4 त्रिकम 12,000 एला मिळतील. बीला किती भाग द्यायचे आहेत? 3. 3 त्रिक 9,000 बीला. सीला 2 भाग, 3 दोन्ही 6,000 आणि डीला एकच भाग मिळणार म्हणजे डीला मिळणार 3,000. सगळ्याची मिळून बेरीज टोटल किती व्हायला पाहिजे? 30,000. कळालं का? बघा, 2 पार्टनर असतील, 3 असतील, 4 असतील, 10 असतील तरी प्रोसिजर हीच. अर्थात जेवढे पार्टनरची संख्या वाढत जाईल तेवढं जरा कॅल्क्युलेशन क्लिष्ट होत जाणार, किचकट होत जाणार. दुसरं पर्सेंटेजमध्ये परत पर्सेंटेजमध्ये काय काय सांगितले बघा. एला 20%, बीला 40%, सीला 10% आणि डीला 30%. परत कोणत्याही संख्येचा 10% काढायचा असेल तर दशांश चिन्ह एक घर अलीकडे या किंवा एक शून्य झाका. 10% आले किती? 3,000. याला 20% द्यायचे आहेत. एला 20% म्हणजे 10च्या दुप्पट, म्हणजे याचं पण दुप्पट करा. 3 दोन्ही 6,000 एला मिळणार. बीला 40% आहे म्हणजे किती? चौपट. 3,000 10% त्याच्या चौपट, 3 चोक 12,000 बीला मिळणार. सीला 10% म्हणजे 3,000 मिळणार आणि डीला 30% म्हणजे तिप्पट, 3,000च्या तिप्पट, 3 त्रिक 9,000. चारही जणांची मिळून बेरीज किती व्हायला पाहिजे? 30,000 व्हायला पाहिजे. आणि तिसरं शेवटचं अपूर्णांकात दिलेलं. अपूर्णांकात दिला असेल, छेद समान नसेल तर तो पहिल्यांदा समान करून घ्यायला पाहिजे. बघा हां, आता अपूर्णांकातलं बघा. एला मिळणार आहे 3/18, बीला मिळणार आहे 2/12, सीला मिळणार आहे 3/6 आणि डीला मिळणार आहे 1/6. आता एचा छेद 18 आहे, बीचा 12 आहे, सीचा 6 आहे, डीचा 6 आहे. सगळ्यांचा छेद पहिल्यांदा समान करून घ्यायला पाहिजे. समान करायचा म्हणजे किती करायचा? सगळ्यांचा 18 केला तरी चालतो. याचा 18 आहे, याचा 18 करा, याचा 18 करा, याचा 18 करा, चालतंय. सगळ्यांचा 12 केला तरी चालतोय. याचा 18चा 12 करा, याचा 12 आहेच,
ह्याचा 6चा 12 करा, याचा पण 6चा 12 करा. पण जेवढा छेद मोठा असेल तेवढ्यानं भागायला लागणार आहे आपल्याला, त्याचा पाढा यायला पाहिजे. म्हणून छेद सगळ्यात लहान जेवढा शक्य आहे तेवढा करायचा. इथं किती आहे बघा, सगळ्यात लहान 6. 6चा पाढा आपल्याला सहजासहजी येतो. ह्याचा 6, याचा 6 आहे, काय प्रॉब्लेम नाही. याचा 6 करायला पाहिजे. काय करता येईल आपल्याला, बे के बे, बेसख 12. याचा 18 आहे, याचा पण 6 करता येईल. 3 एके 3, 3 संग 18. म्हणजे आता सगळ्यांचा छेद समान केल्यावर कसा दिसेल बघा तो. एचा हिस्सा किती, 1/6. बीचा 1/6. सीचा 3/6 आणि डीचा 1/6. म्हणजे 6 पैकी 1 भाग एला मिळणार, 6 पैकी 1 भाग बीला मिळणार, 6 पैकी 3 भाग सीला मिळणार आणि 6 पैकी 1 भाग डीला मिळणार. सगळे मिळून 6 व्हायला पाहिजे ना. 1 अधिक 1 2 आणि 3 5 आणि हा एक 6. आता 6 भाग करायचे म्हणजे 6नं भागायचं. किती आहे प्रॉफिट आपला, 30,000 भागिले 6. 6 एके 6, 6 पंचे 30, 1 2 3, 5,000 हा 1 भाग झाला. एला किती भाग द्यायचे आहेत, 1 भाग द्यायचा आहे, म्हणजे एला किती मिळणार, 5,000. बीला किती द्यायचे आहेत, 1च भाग, म्हणजे बीला पण 5,000. सीला मात्र 3 भाग, म्हणजे 5 त्रिक 15,000 सीला मिळणार आणि डीला पुन्हा 1च भाग म्हणजे 5,000. सगळे मिळून 30 होतात बघा. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 15 30. आता हे सगळं मॅथमॅटिक्स आहे, गणित आहे, जे 10वीपर्यंत तुम्ही सगळं शिकलेला आहात. तरीसुद्धा बऱ्याच जणांना हे कॅल्क्युलेशन्स जमत नाही, कारण बऱ्याच जणांची गणित अशी दुश्मनी असते. पण गणित हा असा विषय आहे, जेवढं याचं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते जास्तीत जास्त चांगलं यायला लागेल, फास्ट यायला लागेल. आणि अकाउंटन्सीकरता गणित येणं आवश्यक आहे. त्यामुळे याची प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला परत काही शंका आली तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कळवू शकता. आता आणखीन एक आपण प्रकार बघितला होता पार्टनरच्या कॅपिटलचा. एक फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि बी फिक्स्ड कॅपिटल मेथड. प्रकार समजावून सांगत असताना मी दोन्ही प्रकारानं अकाउंट तुम्हाला काढून दाखवले होते फळ्यावरती. फिक्स्ड कॅपिटल मेथड असेल तर 2 अकाउंट काढायला लागतात, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर 1च अकाउंट काढायला लागतो, कॅपिटल अकाउंट. त्याचे फॉर्मॅट मी दाखवले होते शिकवत असताना. एखादं त्याचं इलिस्ट्रेशन आपण घेऊन बघूया. मी इलिस्ट्रेशन फळ्यावरती लिहितो, तुम्ही बघत असताना तिथं पॉज करा आणि ते इलिस्ट्रेशन लिहून घ्या आणि नंतर आखून तुम्ही पण सोडवायला सुरुवात करा. इथं मी इलिस्ट्रेशन लिहिलेलं आहे फळ्यावरती. पहिल्यांदा वाचतो मी. लिहून घेतलं आहे का बघा तुम्ही सगळ्यांनी. A and B are partners sharing profits and losses in the ratio of 2:1. प्रॉफिट शेअरिंग रेशिओ दिला आहे 2:1. The capital balances are ₹30,000 and ₹50,000 रिस्पेक्टिवली. कॅपिटलचे बॅलन्सेस दिलेत. एचा आहे 30,000, बीचा 50,000. देअर ड्रॉइंग्ज इज ₹2,000 ईच. प्रत्येकी 2,000 रुपये ड्रॉइंग्ज आहे त्याचं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड ॲट 10% पर ॲनम. 10% पर ॲनम इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज इज चार्ज्ड ₹200 ईच. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मात्र रक्कम दिली आहे 200 रुपये प्रत्येकी. ए इज अलाउड सॅलरी ₹1,000 पर मंथ म्हणले. हां, महिन्याला 1,000 म्हणजे 12 महिन्याची सॅलरी 12,000. अँड बी इज अलाउड कमिशन ₹10,000 पर ॲनम. इथं मात्र पर मंथ म्हटलं नाही. हां, कमिशन पर ॲनम. ॲनम म्हणजे वार्षिक, वर्षाला 10,000 रुपये कमिशन. डिव्हिजिबल प्रॉफिट आहे 21,000. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडर बोथ मेथड्स. दोन्ही मेथडमध्ये आपण जे बघितले आहेत त्या मेथडमध्ये कॅपिटल अकाउंट काढा म्हणून सांगितले. आता इथं मी अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये
फक्त कॅपिटल अकाउंट असतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एकच काढलं आहे. तुम्ही काढलं आहे का बघा. अकाउंटला दोन्ही बाजूला DRCR लिहिलेलं असणं आवश्यक आहे. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये मात्र पार्टनरचं कॅपिटल फिक्स्ड ठेवण्याकरता प्रत्येक पार्टनरचा आणखीन एक अकाउंट काढला जातो, तो म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट. त्यामुळे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये दोन अकाउंट दिसणार, एक कॅपिटल अकाउंट आणि एक करंट अकाउंट. आता हे सगळं गणित मी एकेका पद्धतीनं सोडवतो. पहिल्यांदा आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड बघूया. कॅपिटलचे बॅलन्सेस दिलेत बघा, 30,000 आणि 50,000. बॅलन्स कॅपिटलचा क्रेडिट असतो म्हणून क्रेडिटला येणार बाय बॅलन्स BF 30,000 आणि 50,000 50,000 बॅलन्सेस लिहिले. आता आपण बघितलं आहे त्याप्रमाणे शेअर इन नेट प्रॉफिट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर, याच्यामुळं कॅपिटलचा बॅलन्स वाढतो. ते कॅपिटलमध्ये ॲड करतात म्हणजेच कॅपिटल अकाउंटला क्रेडिटला लिहितात. आणि 3 आयटेम्स, शेअर इन नेट लॉसमधला हिस्सा, त्याच्यानंतर ड्रॉइंग्ज आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज, ह्याच्यामुळं कॅपिटल कमी होतं म्हणून ते कॅपिटलमधनं लेस करायचं म्हणजेच कॅपिटल अकाउंटला डेबिटला लिहायचं. त्याप्रमाणे यात कुठले कुठले आयटम आहेत बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा कॅपिटल लिहिलं आपण, देअर ड्रॉइंग्ज म्हणले 2,000 ईच, 2,000 रुपये ड्रॉइंग्ज आहे. ड्रॉइंग्ज कॅपिटलमधनं लेस करतो म्हणजे कॅपिटल अकाउंटला डेबिटला येणार 2 ड्रॉइंग्ज. 2,000 ईच म्हणले म्हणजे दोघांचं 2,000 आहे, एचं 2,000 बीचं 2,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड ॲट 10% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्यांना द्यायला लागते म्हणजे त्यांचं कॅपिटल वाढते, कॅपिटलमध्ये ॲड करतो म्हणजेच कॅपिटल अकाउंटला क्रेडिटला येणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. 10% कशावर? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलवर 10%. किती आहे कॅपिटल? 30,000. त्याचं 10% एक शून्य कमी करायचं म्हणजे 10%, 3,000. याचं 50 आहे, त्याचं 10% म्हणजे किती? एक शून्य कमी करायचं म्हणजे किती? 5,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज 200 ईच म्हणले. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग प्रत्येकाचं किती आहे? 200 रुपये. ते कॅपिटलमधनं वजा करतो म्हणजे डेबिटला येणार 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज 200. त्याच्यानंतर ए इज अलाउड सॅलरी ₹1,000 पर मंथ. एला सॅलरी द्यायची आहे म्हणजे एचं कॅपिटल वाढणार आहे. कॅपिटल अकाउंटला क्रेडिटला बाय सॅलरी 1,000 पर मंथ. 12 महिन्याचं वर्ष म्हणून 12 महिन्याचे 12,000. बीला सॅलरी नाही आहे पण बीला काय आहे? कमिशन आहे. मग कमिशन त्याला द्यायचं म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड, कॅपिटल अकाउंटला क्रेडिटला बाय कमिशन. एला नाही आहे, बीला 10,000. आणि सगळ्यात शेवटी डिव्हिजिबल प्रॉफिट 20,000. प्रॉफिट वाटायचा म्हणजे कुठं? कॅपिटल अकाउंटला क्रेडिटला बाय P&L कंसात नेट प्रॉफिट. आता 21,000 प्रॉफिट आहे, वाटपाचा रेशो आहे 2:1. एला 2 भाग मिळणार, बीला 1 भाग मिळणार म्हणजे टोटल भाग किती करायला लागणार? 3. 2 + 1 3. 3 भाग करायचे म्हणजे 3 न भागायचं. 21,000 भागिले 3, 3 × 7 = 21. 1 भाग झाला 7,000. ह्याला 2 भाग म्हणजे 7 × 2 = 14,000 आणि ह्याला एकच भाग 7 × 1 = 7,000. सगळं संपलं बघा. फिक्स्ड कॅपिटल फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये सगळं कुठं येतं? ते कॅपिटल अकाउंटला मी मांडून दाखवलं. आता ह्याचं नेहमीप्रमाणे बॅलन्सिंग करायचं. क्रेडिटची बेरीज मोठी असते शक्यतो, ती दोन्हीकडे येईल. आता बॅलन्सिंग सगळं इथं व्यवस्थित दाखवणं शक्य नाही मला. 30 × 3 = 33, 34, 35 × 45, 45 × 10 = 55, 4 = 59,000.
50 आणि 5 55, 65 आणि 7 72,000, 59,000, 72,000. मोठी बेरीज दोन्हीकडं आणि ज्या बाजूला बेरीज कमी आहे तिथं फरक. टू बॅलन्स CF 59 वजा 2 57 म्हणजे 200 वजा करून 56,800. इथं 72 वजा 2 70 वजा 200 म्हणजे 69,800. हेच इकडे येणार. बाय बॅलन्स BF एचा आहे 56,800 आणि बीचा आहे 69,800. हे झालं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. हेच सगळं तिथं मांडायचं. कॅपिटलचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटला लिहायचा. बाय बॅलन्स BF 30,000 आणि 50,000. बस. आता बाकीचं सगळं जे आहे इथं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, सॅलरी आहे, कमिशन आहे, नेट प्रॉफिट आहे, ड्रॉइंग्ज आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज आहे, हे फ्लक्च्युएटिंग मेथडमध्ये आपण कॅपिटललाच ॲडजस्ट केले. हे कॅपिटलला ॲडजस्ट न करता आता इथं कुठं करायचं, करंट अकाउंटला करायचं. सगळं आहे तसंच. काय काय बघा, बॅलन्स तर लिहिला तिथं. आता बाकीचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल इथं येणार, करंटला येणार, कॅपिटल येणार नाही. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती किती आहे, 3,000 आणि 5,000. नंतर बाय सॅलरी 12,000 एला, बीला काही नाही, डॅश. बाय कमिशन एला काही नाही, बीला 10,000. आणि बाय P&L म्हणजे नेट प्रॉफिट, एला 14,000 आणि बीला 7,000. डेबिटवाले सगळे डेबिटला येणार. काय काय, ड्रॉइंग्ज 2 ड्रॉइंग्ज 2,000 2,000 आणि 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज 200 आणि 200. सगळं मांडलं बघा. हे सगळं इथे एकत्रच मांडलं होतं, तिथं फक्त करंट अकाउंटला मांडलं, कारण आपल्याला कॅपिटल फिक्स ठेवायचे आहेत. संपलं. आता नेहमीसारखं बॅलन्सिंग करायचं. मोठी बेरीज दोन्हीकडं समोरासमोर 30,000 50,000 30,000 50,000. टू बॅलन्स CF 30,000 50,000. बाय बॅलन्स BF 30,000 आणि 50,000. बघा बरं, कॅपिटल बदललं का त्यांचं? ओपनिंगला होतं किती, 30,000. शेवटी किती राहिलं, 30च राहिलं. त्याचं 50चं 50च राहिलं. कॅपिटल बदललं नाही, म्हणून फिक्स्ड कॅपिटल. मग काय बदलणार, करंट अकाउंट बदलणार. आता नेहमीप्रमाणे करंट अकाउंटचं पण बॅलन्सिंग करायचं. बारा 3 15, 25 4 29, 10 5 15 7 22, 29,000 आणि 22,000. टू बॅलन्स CF 29 व 2 27, 26,800 आणि 20 19,800. इकडे खाली बाय बॅलन्स BF 26,800 आणि 19,800. कॅपिटलची रक्कम स्थिर राहिली इथं आणि बदल झाला फक्त करंट अकाउंटमध्ये. दोन्ही एकत्र केलं पुन्हा तेच होणार. बघा इथं कॅपिटलला 56,800 69,800. इथं किती, कॅपिटलला 30 आणि करंटला 26. दोन्ही त्याचेच आहेत. दोन्ही एकत्र केलं तर 30 आणि 26 56,800 तेवढंच येणार.
ह्याला 50 आणि 19, 60 आणि 9, 69, 800 दोन्ही एकत्र केले तेवढंच येणार. म्हणजे कॅपिटल बदलत नाही आहे, कॅपिटल अकाउंट मांडण्याची, बॅलन्स शीटला दाखवण्याची वेगळी पद्धत आहे फक्त. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. पार्टनरशिप इंट्रोडक्शन आपण पूर्ण बघितली. आता यावेळेला आपल्याला काय आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट्स मागच्या वर्षाचेच आहेत, यावर्षी नवीन काय आहे, पार्टनरशिप, ते आपण शिकलो. आता राहिलं काय, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट मागच्या वर्षी बघितलेले आहेत, ते विसरले असतील यामधल्या मोठ्या ब्रेकमुळं. त्यामुळं आपण पुन्हा एकदा ते थोडक्यात रिपीट करणार आहोत. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.